झालं नाही, इंग्रजांनी केलंच ना 1818मध्ये. रायगडचा जो वीक पॉईंट आहे, शेजारचा जो डोंगर आहे काळकाईचा किंवा पोटल्याचा डोंगर ज्याला म्हणतात, त्या डोंगराच्या उतारावर इंग्रजांनी तोफा चढवल्या 1818मध्ये. आणि 10 मे 1818ला मेजर हॉल आणि कर्नल प्रॉथर यांनी तुफान गोलंदाजी रायगडावर केली आणि रायगड पाडला. ते धुमसत होता, रायगडला आग लागली, सगळी घरं जळून गेलेली होती. वाराणशीबाई तिथं बसलेल्या होत्या, अत्यंत देखणी स्त्री होती ती, वाईच्या फाटक रस्त्यांची मुलगी होती. पण तो एक बरोबर वीक पॉईंट हेरला. म्हणून स्ट्रेंथ अँड विकनेसेस, शत्रूचे आणि आपले काय ते पहिल्यांदा बघावे लागतात. शत्रूचं ताकद कशात आहे आणि शत्रूची कमजोरी कशात आहे, आणि आपली ताकद कशात आहे आणि आपली कमजोरी कशात आहे, याचं एक ॲनालिसिस असतं. मॅनेजमेंटच्या लोकांना माहीत असेल, याला स्वॉट ॲनालिसिस असं म्हणतात. स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. हे शिवाजीराजांच्या वेळेला हे स्वॉट वगैरे शब्द नव्हते, पण त्यांनी जे काही केलं ना ते ह्याच्यात बसण्यासारखं आहे. सगळ्या किल्ला पाडून टाकला.